हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि सर्वांना गुड मॉर्निंगसुद्धा. तर मॉर्निंगला मी इथे लवकर उठली होती कारण मला आज बनवायची होती चिप्स. तर इतकं सुंदर असं नेचर वाटत होतं, त्याला पाहून असं मन शांत वाटत होतं. आणि त्यानंतर मी इथे माझ्या प्लांट्सला बघायला आली. इतके छान छान म्हणजे त्याला न्यू जे आहे ते रोप आले आहे. मी सर्व जे इथे जे ऑलमोस्ट आहे ना ते मी कटिंगनी जे आहे ते ग्रो केले होते. तर खूप छान असे त्यांची आता जी आहे ग्रोथिंग झालेली आहे आणि खूप छानही वाटते. आणि याला तर मस्त असे व्हाईट फ्लावरसुद्धा आलेले आहे. आणि हे आहे मस्त स्नेक प्लांट. त्यानंतर मी हे कटिंगने लावलेलं आहे व्हाईट रोज आणि हे आहे झेड प्लांट, टँगल हार्ट. तर इतकी सुंदर सुंदर अशी प्लांट्स आहे. ही तर माझ्याकडे अर्धीच प्लांट्स आहे जी मी तुम्हाला आता दाखवली आहे. आणखी माझ्याकडे खूप सारे प्लांट्स आहे. तर ते व्हिडिओसुद्धा मी जे माझे कलेक्शन आहे प्लांट्सचं ते मी व्हिडिओ बनवले आहे आणि मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर तुम्ही नक्की जाऊन जे आहे ते चेक करा. आणि मी हे DIY पासून प्लांटर जे आहे ते बनवलेले आहे. खूप क्यूट आणि असे सुंदर छान असे वाटत आहे. आणि त्यामध्ये मी कटिंगने लावलेले जे आहे ते प्लांट्स आहे. त्यानंतर मी इथे आधी सर्वात नाश्ता करून घेत आहे. तर मी थोड्या जे आहे ते शेवया बनवून घेतल्या होत्या कारण मला आलू चिप्स बनवायचे आहे. तर मॉर्निंगलाच बनवणार आहे कारण मग नंतर भरपूर ऊन होत असते. तर त्याआधी मी थोडा नाश्ता करून घेतला आणि पाणी जे आहे ते भरपूर लागणार होतं म्हणून मी असं खूप सारं पाणी भरून घेतलं. आणि स्किन केअरसुद्धा केलं कारण थोडीफार तर ऊन असतेच मॉर्निंगला. आणि आता उन्हाळा असल्यामुळे जास्त जे आहे ते ऊन आपल्याला जाणवत असते. तर मी ते उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन अप्लाय करणे हे खूप इम्पॉर्टंट असते कारण ते स्किन प्रोटेक्शन करतं. आणि SPF 30++च यूज करायचं म्हणजे छान असते. त्यानंतर मी ते जे आहे ते आलू चिप्स बनवायला घेतले आणि आलू जे आहे ते मी आधीच वॉश करून ठेवले होते. त्यानंतर हे आलू जे आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे एक एक. तर ते काळे पडू नये म्हणून आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर आलू असे छान मोठे आणि असे कडक थोडे पाहिजे, एकदम नरम नको घ्या अदरवाईज ते चांगले बनत नाही त्याचे. तर आलूचा जो साईज आहे तो इथे थोडा छोटा आहे माझ्याकडे कारण माझ्या मिस्टरांनी आणलेले होते. पण तुम्ही जर मोठा आलू घेतला तर छान असे मोठे मोठे चिप्स होते. त्यानंतर मी ते आलू पूर्ण सोलून झाल्यावर थोडं जे आहे ते एका भांड्यामध्ये तुरटीचं पाणी बनवून घेत आहे कारण जेव्हा आपण आलू चिप्स पाडू तर ते काढे पडायला नको हवं म्हणून थोडं जे आहे तुरटी फिरवून घ्यायची 2 ते 3 वेळा आणि त्या पाण्यामध्ये मस्त आलू चिप्स असे पाडून घ्यायचे. तर मी इथे चिप्स कटरचा वापर केला आहे. तुम्ही चाकूने सुद्धा याचे बारीक बारीक पातळसे काप करू शकता. त्यानंतर जोपर्यंत माझे हे चिप्स पाडून होत आहे तोपर्यंत मी पाणीसुद्धा गंजामध्ये जे आहे ते गॅसवर मांडायला ठेवलं कारण उकडी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व जे आलूचे चिप्स आहे ते थोडे उकडी काढून घ्यायचे आहे म्हणून. तर मी ते एकदा चेक केलं पाण्याला उकडी आली की नाही. तर बघू शकता तुम्ही इथे पूर्ण आपले चिप्स जे आहे ते पाडून झालेले आहे. तर पाणी इथे आपलं गरम झालं आहे पण पाण्याला उकळी अजून आलेली नाही आहे. तर आपण ज्या कापडावर जे चिप्स टाकणार आहे ते कापड जे आहे थोडं पाण्यामध्ये जे आहे ना ओलं करून घ्यायचं मस्त वॉश केल्यासारखं आणि थोड्या वेळ ते उन्हात वाळू लावून द्यायचे म्हणजे चिप्स छान त्यावर आपण वाळू लावू शकतो. तर मी हे 2 जे आहे ना शर्ट पीसचे जे कापड आहे ते घेतलेले आहे यामध्ये. तर पाण्याला सुद्धा आता मला असं वाटतं की उकळी जी आहे ते आलेलीच आहे. तर जे चिप्स आपण तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवले होते ते आपल्याला पुन्हा जे आहे ते एका पाण्याने वॉश करून घ्यायचे आहे. हे चिप्स वॉश करून झाल्यानंतर आपल्याला उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर खूप जास्त आपल्याला शिजू द्यायची नाही आहे अदरवाईज त्या चिप्सचे आहे ना तुकडे पडू शकते. म्हणून फक्त एक थोडंसं जो व्हाईट फेस येत असते ना जेव्हा आपण त्यामध्ये चिप्स ॲड करतो बस तेवढंच येतपर्यंत आपल्याला जे आहे ते चिप्स शिजवायचे आहे. तर मध्ये मध्ये फक्त 1-2दा आपल्याला चेक करत राहायचं आहे की ते चिप्स व्यवस्थित झाले आहे की नाही. आणि खूप जास्त त्यामध्ये झारा किंवा चम्मचसुद्धा टाकायचं नाही आहे नाहीतर चिप्स तुटण्याची शक्यता असते. तर चिप्स हे आपण जनरली उपासाला वगैरे तळत असतो त्यामुळे मी ते सेंदा नमक यूज करते. तुम्ही नॉर्मल जे रेग्युलर मीठ जे यूज करता तुम्ही तेही त्यामध्ये ॲड करू शकता. तर घरच्या घरी आपण इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने जे आहे ते चिप्स बनवून घेऊ शकतो. मार्केटमध्ये आणलेले ते जे चिप्स किंवा कोणतेही तुम्ही फूड म्हणा ते प्रोसेसिंग केलेले असते त्यामुळे ते अनहेल्दी असते आणि जे घरी आपण बनवतो त्याची टेस्टसुद्धा अशी वेगळीच येत असते. त्यानंतर चिप्स वगैरे माझे जे टाकून झाले ते मी फक्त 5 ते 10 मिनिट जे आहे ते थोडे गरम पाण्यामध्ये ते होऊ देणार आहे. तर सोबतच इथे माझी क्लिनिंगसुद्धा सुरू आहे. तर चिप्स जे आहे ते आपल्याला अगदी 5 ते 10 मिनिटच होऊ द्यायचे आहे आणि खूप म्हणजे वेळसुद्धा लागत नाही. पण एकटी जेव्हा असते ना मी तर खूप लोड येत असते कारण मला सासूबाई वगैरे आहे नाही त्यामुळे. आणि हे सर्व झाल्यानंतर मला पुन्हा जे आहे ते स्वयंपाक
आणि फ्रेश वगैरे व्हायचं आहे, देवपूजा वगैरे व्हायची आहे. तर एका दिवशी जर आपण हे सर्व करतो म्हटलं तर खूप लोड येत असते माझ्यावर आणि बरंच म्हणजे आठवण येते की नाही जर आपल्याला कोणीतरी असतं करायला तर खूप म्हणजे बरं झालं असतं. कारण एकट्यावर खूप म्हणजे प्रेशर पडत असतं, तेही जेव्हा आपण नवीन नवीन असतो. कारण मी हे फर्स्ट टाइमच बनवत आहे, पण तरीही मी खूप म्हणजे व्यवस्थित जे आहे ते बनवून घेतले आहे. तुम्ही बघू शकता हा जो व्हाईट फेस आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, अदरवाईज ते टेस्ट व्यवस्थित येत नाही. आणि तुम्ही बघू शकता इथे चिप्स जे आहे ते छान असे आपले झालेले आहे. तर ते झाऱ्याच्या सहाय्याने मी एका टोपलीमध्ये ते काढून घेणार आहे. तुम्ही हवं त्या म्हणजे चाळणीच्या भांड्यामध्ये काढू शकता, कारण आपल्याला खूप वेळ ते गरम पाण्यामध्येच नाही ठेवायचं आहे. तर मी हे वर स्लॅबवर जे आहे ते वाळू लावून घेणार आहे. तर मी स्लॅबवर जे आहे ते वाळू लावून घेणार आहे, कारण ऊन जी आहे ती व्यवस्थित छान चिप्सला लागेल आणि चिप्स मस्त लवकर वाळून जातील. तर सर्वात आधी मी ते चटई ओढून घेतली आणि ती जागा पण आधी पहिली मी क्लीन करून घेतली होती. अदरवाईज जर रेती वगैरे उडाली तर आपल्याला खूप असं चिप्स जे आहे ते कचकच वाटणार. आणि वॉश केलेले जे कापड आहे ते मी ते पसरवून घेत आहे. मॉर्निंग म्हटलं तरीही जे आपल्याला बाकीची कामं असते त्याच्यामुळे थोडाफार वेळ होऊनच जाते आणि ऊन जी आहे ते वाढून गेली. म्हणून मॉर्निंगला कितीही आपण लवकर उठतो म्हटलं तरी थोडाफार जे आहे ते वेळ होतच असते. तर पूर्ण जे चिप्स आहे ते मी असे ओतून घेतले त्यावर आणि एक एक आपल्याला व्यवस्थित लावायची आहे, म्हणजे ती लवकर वाढले पाहिजे. आणि एकावर एक नाही टाकायचे म्हणजे ते चिपकून जाईल नाही तर असे मस्त मी असे वाढू लावून घेतले. आणि पुन्हा जे आहे मी ते चेक करायला येणार आहे. आणि यावर टाईल्सचे छोटे छोटे 4 कॉर्नर मी तुकडे ठेवले आहे, कारण वाढायला नको हवं. मस्त फ्रेश वगैरे झाली आणि माझी इथे देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मी पुन्हा जे एकदा आहे म्हटलं चेक करून घेते उडले तर नाही म्हणून चिप्स. तर मी आली होती एकदा पुन्हा चेक करायला आणि माझा स्वयंपाक जेवण वगैरे असं मस्त क्लीन करून घेतलं. आणि चिप्स जे आहे ते पूर्ण असे माझे वाढून गेलेले आहे. तर तुम्ही हे चिप्स जे आहे ना मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे, वर्षभर जे आहे ते टिकून राहते, अदरवाईज खराब होण्याचे चान्सेस असते. तर मी पुन्हा इथे थोडी जी आहे ती ऊन दाखवून घेतली आणि आता हे तेलामध्ये तळायला मस्त असे रेडी आहे. तर तुम्ही यावर मस्त सॉस सोबत खाऊ शकता आणि तिखट मीठ किंवा काळी मिरी पूड वगैरे जे आहे ते ॲड करून घेऊ शकता आणि मस्त सर्व करू शकता. तर असे कुरकुरीत छान व्यवस्थित होतात. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग एका व्हिडिओसह. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा.